कुंभ राशी ही एक अशी रास आहे जिच्यामध्ये संपूर्ण विश्वाची अनुभूती सामावलेली आहे. या राशीचे जीवन म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा ज्यात अश्रूंचा आणि आनंदाचे किनारे एकमेकात मिसळलेले असतात. 2025 सालच्या दुसऱ्या माहिती विशेष 10 तारखेनंतर कुंभ राशीच्या जीवनात अशी एक घटना घडणार आहे की ज्यामुळे त्यांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. पण या अश्रूंमध्ये दुःख नाही, तर त्या परमसुखाची, आत्मशांतीचे आणि ब्रह्मविश्वाचे अश्रू असणार आहेत. नंबर 1. गृहस्थितीचा महायोग. कुंभ राशीचे आयुष्यातील संक्रमण बिंदू 2025च्या जून महिन्यात एक अद्भुत योग तयार होतोय. गुरु राशीत प्रवेश करतोय आणि नेपच्यून त्याच राशीत स्थिर होतोय. गुरु म्हणजे ज्ञानविस्तार आणि आध्यात्मिक उन्नतीची प्रतिनिधी. नेपच्यून म्हणजेच स्वप्न, भ्रम, आदर्श आणि आत्मिक तेज. जेव्हा हे दोन्ही एकत्र येतात तेव्हा कुंभ राशीत येतात तेव्हा काहीतरी विश्लेषण घडते. या गृहस्थितीमुळे कुंभ राशीच्या लोकांना जीवनात असे प्रसंग येतात की जिथे अनेक जुन्या गोष्टींचे निरोप घेतील. त्यांनी जे दुःख, धोका, गुपित वेदना सोसल्या आहेत त्यात आता एक ते नवरूप समोर घेऊन येतील व या वेदनांमधून एक नवा अर्थ, नवी ऊर्जा व एक दिव्य प्रकाश त्यांच्या आत्म्यास जागृत होईल. नंबर 2. ब्रह्मदेवाची योजना काय आहे? कुंभ राशी हे ब्रह्मदेवाची योजना पूर्ण करणारे अंतिम पात्र असतात. ते स्वतःहून काहीही मागत नाहीत, पण ब्रह्मांड त्यांच्या शुद्धतेमुळे त्यांना योग्य ते देत असतात. 10 तारखेनंतर कुंभ राशीच्या जीवनात काही अशी गूढ प्रचिती होईल जिथे त्यांना असं वाटेल की हे सगळं आधीच ठरलेलं होतं. भूतकाळाच्या गोष्टी त्यांनी गमावल्या, त्या नात्यातील तुटलेले धागे, अपूर्ण स्वप्न, आर्थिक नुकसान आणि आपलेपणाचा विसरलेला स्पर्श, ही सर्व आता ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने परत येतील. पण त्यावेळी हे अधिक परिपूर्ण आणि सशक्त स्वरूपात परतले. त्यांना केवळ भूतकाळ परत मिळणार नाही, तर नवीन भविष्यकाळ घडवण्याची संधी मिळेल. आता नंबर 3. ज्योतिषशास्त्रातील योगाने अश्रूंच्या माध्यमातून परिवर्तन. 10 तारखेच्या सुमारास चंद्र कुंभ राशीत येतोय आणि त्या चंद्र नेपच्यून व त्रिवेणी संगम तयार होतो. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांच्या अंतर्मनातील गुण ऊर्जा जागृत होते. त्यांच्या स्वप्नांमध्ये अत्यंत स्पष्टता येते. दिवसात ते जे काही विचार करतात त्यांची संकेत रात्रीच्या स्वप्नातून मिळतात. या कालखंडात कुंभ राशीचे लोक खूप भावनिक होतात. कधी कधी असे वाटते की इथले कुठले तरी अदृश्य शक्तीकडून चालवले जात आहे. होय मित्रांनो, त्यांना अचानक एखादी व्यक्ती फोन करेल जी तुमचे आयुष्य बदलून टाकेल आणि जुनी अपूर्ण गोष्ट परत समोर येईल आणि या प्रसंगात अश्रू उघडतील. होय मित्रांनो, पण हे अश्रू दुःखाचे नसतील, तर ते असतील आत्ममुक्तीचे, शांतीचे व ब्रह्मतत्वाशी एकरूप होण्याचे. हे अश्रू असणार आहेत. नंबर 4. कुंभ राशीच्या अंतःकरणातील गुढ उलगडणार व कुंभ राशीच्या लोकांचे अंतःकरण हे सागरासारखे खोल असते, शांत आणि पण आतापर्यंत त्यांनी त्यांच्या भावनांना दाबून ठेवलेलं असतं. त्यांना अनेक गोष्टी सहन केल्या, त्याही न बोलता. होय मित्रांनो, त्यामुळे आता तुमची वेळ आलेली आहे. कुंभ राशी आता मात्र 10 तारखेनंतर त्यांची भावना एक एक करून बाहेर येणार आहे. हे सत्य आहे मित्रांनो. ते जाणून एक आत्ममुक्तीचा प्रवास करणार आहे. कोणीतरी त्यांना समजून घेईल, त्यांच्या वेदना ऐकून घेईल व त्यांना असे वाटेल की मी हे प्रेम करायला पात्र आहे. त्याची रचना काहीतरी सृजनशील घडवेल. एखादं पुस्तक, कविता किंवा आध्यात्मिक कार्य. ते स्वतःला पुन्हा नव्याने ओळखतील. होय मित्रांनो. नंबर 5. अश्रूंचा अर्थ आणि स्वप्नपूर्तीचा क्षण. कुंभ राशीच्या आयुष्यात अनेक स्वप्न पाहिले होते, पण आता त्यापैकी काही अपूर्ण राहिले. काहींचं हास्य गेलं,
तर काहींना वेळ मिळाला नाही. पण आता या येणाऱ्या 10 तारखेपासून 10 जून 2025 या तारखेपासून असं कळेल की हे स्वप्न एकामागे एक पूर्ण होऊ लागणार आहेत. आणि त्यांना समजेल की ब्रह्मांडाचे नियोजन होतं. जेव्हा ते पहिलं स्वप्न तुमचं पूर्ण होतं तेव्हा त्यांचे डोळे अश्रूंनी भरतील आणि हा क्षण केवळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यांच्यासाठी असेल जे त्यावेळेस स्वतःवर विश्वास ठेवला नव्हता. तेव्हा त्यांच्या पलीकडे जाऊन ब्रह्मांडाने स्वतः त्यांच्यावर विश्वास ठेवला. होय मित्रांनो, होता. ते आता त्यांना जाणीव होईल की कुंभ राशीच्या लोकांना आपलीच नवीन ओळख सापडेल. ती ओळख असेल आणि अधिक प्रकाशमान, अधिक शुद्ध व दिव्य अंतःकरणापासून असेल. त्यांच्या जीवनात अनेक गुपित उलगडते. त्यांचा अर्थ वर्षानुवर्ष ते शोधत होते. होय मित्रांनो, जे वर्षानुवर्ष हे शोधत होते, हे होईल शांतपणे व खोलवर आध्यात्मिक या पद्धतीने होईल. आता उपाय पाहणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा उच्चारावा. एक शांत दिवशी एकटे बसून जुनी पत्र व जुनी स्वप्न किंवा आठवणींना सामोरे जावं. त्या क्षणामध्ये डोळ्यात येणारे अश्रू त्या आत्म्याचे शुद्धीकरण करतील. चंद्रग्रहण व पौर्णिमेच्या दिवशी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्यात पाय भिजवून बसावं. त्याच वेळी केलेली प्रार्थना ब्रह्मदेवाकडे थेट पोहोचते असं म्हणतात. होय मित्रांनो, हे खरं आहे. अमावास्येच्या रात्री सफेद कपड्यात शांत मनाने बसून तुमच्या आयुष्याच्या दिशेने पूर्ण विचार करावा. आणि आता काही विशेष तारखा आहेत त्या बघणार आहोत. 10 जूनला म्हणजेच भावना व्यक्त करण्यासाठी सर्वोत्तम दिवस आहे. होय, 10 जून 2025. 15 जून आध्यात्मिक जागृतीचा दिवस आहे. हो, आणि 20 जूनला अंतिम निर्णय घेण्याची योग्य वेळ आहे. आता अंतिम संदेश ब्रह्मदेव तत्व हे लक्षात ठेवा. कुंभ राशीचा जन्म दुःख घेण्यासाठी नाही तर त्यातून उद्धार होण्यासाठी आहे. तुमचं प्रत्येक भ्रम म्हणतात अश्रू थांबणार नाहीत. आनंदाचे व मुक्ततेचे आणि आत्मप्रकाशाचे अश्रू असणार आहेत. होय मित्रांनो, आता कुंभ राशीवरचे सर्व संकट आता संपणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये जर तुम्ही कमेंट केली नसेल तर अवश्य कमेंट करा. श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहील. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.